नागपंचमी कधी आहे? पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8:15 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:09 समाप्त होईल. त्यामुळे नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. नागपंचमी पूजेची वेळ या दिवशी पूजा सामुहूर्त दुपारी 12:13 सुरू होईल आणि 1 वाजता संपेल. या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे. 9 ऑगस्ट रोजी 6:33 रात्री 8:20 सर्वोत्तम वेळ राहील. पूजा विधी: नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा. यानंतर घराचे प्रवेशद्वार, मंदिर आणि सर्व काही सुशोभित ठेवा आणि त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या साहाय्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता. त्यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे, फुले, धूप, दीप, कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब लगेच करून घ्या. शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला नागपंचमीची कथा वाचायची आहे. तर ही कथा तुम्हाला सहज मोबाईलमध्ये किंवा कथेचं पुस्तक मिळून तुम्ही वाचू शकता. शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बीळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दुधाची वाटी ठेवावी. तर हे तुम्हाला नक्कीच शक्य होईल. त्यानंतर नागपंचमी का साजरी केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितलेले आहेत. नाग हा महादेवाला प्रिय आहे. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते. त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा सुद्धा केल्याने महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की नागदेवतेची पूजा करून घ्या. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने काल्प सर्पदोष दूर होतो असल्याचे सांगितलेले आहे. तर नागपंचमीला काय करावे, काय करू नये? नागदेवतेच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फूल अर्पण करा. नागपंचमी मंत्राचा करा जप. ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे. त्यानंतर या दिवशी काय करू नये हे आपण जाणून घेऊयात. नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये, त्यामुळे सापांना इजा होण्यास धोका असतो. त्यानंतर या दिवशी झाडे तोडू नका, यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते. त्यानंतर शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका, कारण हे अशुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न सुद्धा खाऊ नका. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. याने काय होईल, माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यानंतर तुम्ही जर खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असं लिहायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओ पहा, मस्त खा, स्वस्थ रहा.